विशाल आणि गोयचे श्रद्धास्थान असे दाम बाबाला गोवा सरकारच्या वतीनं पुढे येऊचे गिरीश मुरकार, दाखबा साकार, अजून वाज, गोवा सेमिला लॉरेन्सो विश्वासार्हता ही तत्व त्यांनी अंगीकारली. असं आपण म्हणतो की जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो, पण जिथे गडकरीजींची इच्छा असते तिथे तो नेहमीच लीडरशिप. जोपर्यंत देशात प्रखर नेतृत्व मिळाना आणि विजनरी नेतृत्व मिळाना तोपर्यंत अशोक गजाली जावपाकूच शकना. आज देशाचे नेतृत्व एकदम स्ट्रॉंग असा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गडकरी सारखे विजनरी लिडरशिप असा म्हणून तर अशा सारखे प्रकल्प जे असा पयली हे उदयास येता जे तो कोणी इमेजिनूय करूंक शकना. हांवें कित्याक म्हटला माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल माननीय नितीन गडकरीजी असल्या प्रोजेक्टांचो विचार करता. एक गजाल लक्षात घेयात, तो देशात खंयसरूच प्रोजेक्ट ना. म्हाका दिसता ग्लोबली फक्त आत्ता माविनान एक्सप्लेन करता आसतना आयफील टॉवर पॅरीस मावीन पावला आसतलो आमच्यातला कोणी अजून पावूंकूय ना. गडकरीजी मावीन एकटोच पावला, उरलेल्या मावीन व्हरतलो केन्ना तरी, पण आतां व्हरपाची गरज ना, हांगासरूच दाखयतलो म्हणटा तशें. हांवें कित्याक सांगलें, माननीय गडकरीजी जेन्ना जेन्ना फॉरेन कंट्रीत कितें तरी पळयता तांकां तेन्ना ह्या देशांत करपाची तांची तकली निर्माण जाता आनी ते म्हणटा की खंय करतले. आनी एक सांगता, तांकां इनोवेटीव करपाची संकल्पना जेन्ना येता पयली तेन्ना पयले फावटी तांकां गोंय दिसता. म्हणून परत एकदा कारण ते सातत्यान वेगवेगळ्यो गजाली जेन्ना जेन्ना मेळटा तेन्ना तेन्ना नवीन आयडिया दिता, नवीन कितें तरी सांगून वता आनी एकदम म्हणजे त्या प्रकल्प गोंयच्या बद्दल त्याची एक वेगळीच म्हणजे माननीय गडकरीजी गेली 30 वर्सां सातत्यात राजकारण म्हणून गोंयांत येता. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सुरवातीच्या कामापासून तो आयज पर्यंत ताचो लागचो संबंध आसा आनी ताकाच लागून तांकां गोंय हे महाराष्ट्राच्या पेक्षा चड लागींशें दिसता. म्हणून हांव म्हणजे आफ्टर द नागपूर जर कोणाचेर प्रेम करता आसत जाल्यार ते गोंयाचेर प्रेम करता. हांव हे खरोखर सांगता कारण तांची गोंयच्या बद्दल विचार करपाची आनी संकल्पना जी आसा ही वेगळीच आसा. आता बसल्या बसल्या तेंच्यांनी म्हाका कितें सांगलें की ऑब्जर्वेटरी टॉवराचो डिझायन जो आसा पळय न्ही तो म्हणपाक लागले गोंयच्या तुमचे सगळे आर्किटेक्ट आसा तांचें एक कॉम्पिटिशन घेयात. त्या कॉम्पिटिशनांतल्यान तांच्यांनी डिझायन करून दिवं न्ही की कसो दिसतलो तो. ओके, स्ट्रक्चर इज वेगळें बट तो डिझायन गोंयाक एकदम साम्य जावचो, तो गोंयचो आपलोसो दिसचो आनी त्या कॉम्पिटिशनांतल्यान तो टॉवर जो आसा पळय न्ही हो गोंयाक एकदम बरो जातलो. खरोखर जे बरी संकल्पना आसा. आमी ज्या प्रोजेक्टाच्या उदाहरणा खातीर हांगासर आसा तुमी सगळ्या जाणांनी पळयलो आसतलो की आतां पर्यंत गोंयांत जे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दिले ताजी जर हांव फक्त नॅशनल हायवेज आनी रोड हाचे सांगता जे पत्रादेवी पासून ते पोळ्या पर्यंत आनी मोल्या पासून ते परत आसा तशें दाबोळी पर्यंत आनी ताच्या भितरले सगळे रस्ते हांव जेन्ना आनी केरी पासून आतां तोय रस्तो धांवपाचो आसा बेळगावी कनेक्टींग अगेन टू द सांखळी. ओके, तोय रस्तो ऑलरेडी पायपलायन आसा. पण हे सगळे नॅशनल हायवेज 33,000 कोटी रुपया आम्ही स्पेंड केल्या. गोयच्या बजेटाच्या पेक्षाय म्हणजे 1.5 पट चड म्हटल्यार जाता. इतके पयशे हे कदापि कोण विचारय करूं नाशिल्लो. फक्त आणि फक्त 2014 पासून ते 2025 पर्यंत 11 वर्साच्या कार्यकाळात 33,000 कोटी रुपया गोंयाक आम्ही आयचो जो प्रोजेक्ट करता बरेचशे फावटी आम्ही सांगलो की ऑब्झर्वेटरी टॉवर्स 2 टॉवर बांधता. त्या 2 टॉवराच्या मदीं त्याची पुराय संकल्पना सांगता आसतना 360 डिग्री विविंग गॅलरीज आसतली. त्याच बरोबर ताका कॅप्सूल लिफ्ट आसतली डायरेक्टली म्हणजे दोनूय टॉवराक लिफ्ट आसतली. एकदा लिफ्टीचो बटन दाबलो का 3 मिनटाच्या भितर वयर वयतले. म्हणजे बरेचशे जाण आता गुजरात म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हांचो स्टॅच्यू पळोवपाक वता. म्हणजे देशभरातले लोक सगळो स्टॅच्यू पळोवपाक गुजरात वता. हो टॉवर जाल्या उपरांत पुराय देशभरातले लोक हे टॉवर पळोवपाकूच हांगा येतले मुद्दाम. हांवें कित्याक सांगलें इट इज एन सेंटर ऑफ एट्रॅक्शन.
म्हणजे पुराय नो डाऊट ग्लोबली टुरिस्ट येतलो तो येतलोच, पण आनीक एडिशनली मागीर टुरिस्ट कमी जाले म्हणटा एकदा टॉवर जाल्या पुरो डबल टुरिस्ट येतले तुका हांगासर ना आनीक म्हणजे टॅक्सी बिक्सी आहा तुका आनीक डबल घालच्यो पडटल्यो म्हाका दिसता. त्या खातीर अशा पद्दतीचे त्या टॉवराच्या वयर लिफ्ट तेका 2 फ्लोर आसतले. ओके, ओपन एअर आनी कंडिशन तुका दाखयला, तुमी सगळ्यांनी पळयला. वयर आर्ट गॅलरी आसतली, ओपन रेस्टॉरंट आसतलो, सकयल बाकीच्यो सगळ्यो फॅसिलिटीज आसतल्यो. दोनूय टॉवराच्या मदीं वॉकवे आसतली, बोट पार्किंग हेवटेन तेवटेन टॉवराचेर येवपा खातीर बोट पार्किंग आसतली, स्मार्ट सेफ्टी, CCTV, सेक्युरिटी हे सगळे बाकी त्या लागपी अजुनूय बाकीच्यो सगळ्यो आसतल्यो. म्हाका दिसता ह्या प्रोजेक्टाची कॉस्ट ही टोटली 270 कोटी आसा. म्हणून टोटल प्रोजेक्ट जो आसा बिल्ड ऑपरेट आनी तेज्या उपरांत ट्रान्सफर 60 वर्सां खातीर आमी दिलीप बिल्डकॉन ह्या कंपनी खातीर हो प्रोजेक्ट दिला. ते कंप्लिटली 100% आपले पयशे घालून हो टॉवर बांदता आनी ते आपूण फुडली सगळो जो आसा प्रोजेक्ट ऑपरेट करतलो. सरकाराच्या तिजोरीचेर कसलोच एक सुद्दां म्हणजे ताण पडनासतना हो प्रोजेक्ट आमी कंप्लीट करता. तांच्यांनी म्हटलां की हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपा खातीर 5 वर्सां लागतली, पण म्हाका दिसता ताज्याय पयलीं ते प्रोजेक्ट ते कंप्लीट करपाक शकतले, कारण तेंच्या खातीरय बी हो फक्त सरकाराचो प्रोजेक्ट न्ही, तांचो स्वताचो प्रोजेक्ट आहे, आपका प्रोजेक्ट आहे, हमारा प्रोजेक्ट आनी कंबायन दोनों का प्रोजेक्ट आहे. ह्या खातीर हांव म्हटलें की ते जाता तितके बेगीन हो प्रोजेक्ट जो आसा पयलीं ते कंप्लीट करतले. हो प्रोजेक्ट जाल्या उपरांत 2-3 गजाली आमी म्हणटा वीच वील बी द बूस्ट टू द इकॉनॉमी. तुम्ही मुद्दामून पळयात आसपास रावपी परिसरात रावपी सगळ्यांच्या इकॉनॉमीक बूस्ट दिवपी आसतलो, हांगासल्यो इकॉनॉमीक एक्टिविटी वाडटल्यो, एम्प्लॉयमेंट वाडटले, टॅक्सी आसतल्यो, बोट आसतल्यो, तशेंच एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आसा पळय हे पुराय जातले. आनी परत एकदा म्हणजे ही सगळी एम्प्लॉयमेंट जनरेशन जी आसा आनी एम्प्लॉयमेंट हांगा लागतले तितके लोकल आनी हांगासल्याच लोकांक ते प्रिफरन्स दितले. हेय तेंच्या कडेन कंडिशन करता 100%. म्हणजे ताज्याय खातीर ते आमकां खूब बऱ्या पद्दतीची मदत जातली. आमी सातत्यात पळयता आसतना की अशा पद्दतीचे प्रोजेक्ट हे सदोदीत म्हणजे नॅशनल लेवलाचेर हायलायट जावपी हो प्रोजेक्ट आसा. म्हाका दिसता ह्या प्रोजेक्टाच्या उपरांत आमी जशें म्हटलां की देशांतलो हो पयलो प्रोजेक्ट. परत देशांत अशा पद्दतीचो प्रोजेक्ट खंय जातलो असो म्हाका तरी खबर ना. फक्त विचार केलो जाल्यार गडकरी साहेबूच करूं शकता आनी कोण विचार करूंक शकना. बट एज अ युनीक प्रोजेक्ट हांगा केल्या उपरांत ते दुसरे कडेन ताचो विचार करचे ना हाची म्हाका खात्री आसा. आतां येता आसतनाच ते सांगताले की ऑलरेडी गोंयांत खरें म्हणजे वॉटर टॅक्सीचो विचार करपाची गरज आसा. आनी आमी जर कनेक्टिविटी खातीर जर समुद्राचो जर खूब मोठ्या प्रमाणात वापर केलो आसत म्हणजे पेडण्याच्यान आमी काणकोण पर्यंत वचपा खातीर जाल्यार तेजो खूब बरो उपयोग जावपाक शकता. आमी तेजो विचार खरें करपाक जाय. तेंच्यांतल्या इनोवेटीव गजाली ज्यो आसा पळय हे खुबशे फावटी तेंच्या कडल्यान आयकपाक मेळटा, तेंच्या कडल्यान समजून सांगपाक मेळटा. आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल अशा पद्दतीचे प्रोजेक्ट जावंक शक्य आहा. याद करात पयलींचे दीस, कारण पयलीं तर लोक फक्त जुवारी पुलाच्यो काणयो सांगताले. आतां जुवारी पूल बांदून जालो आनी ऑब्झर्वेटरी टॉवर आमी बांदता. हो फरक आसा काँग्रेस आनी भारतीय जनता पार्टीच्या मदीं. कारण डबल इंजिनच्या सरकारान डबल गतीन डेव्हलपमेंट केल्या. ही डबल गतींतली डेव्हलपमेंट आमी सगळ्यांनी पळयल्या आनी तेकाच लागून कोणी कितें जरी म्हटलें आसत माविनांक चिंता मातशी लोकांची आसता. तो लोकांचे भेटत कोण बारीक बारीक कितें म्हणटा तें चिंता कांयच गरज ना. गोंयचे लोक डबल इंजिनच्या सरकारात कशा पद्दतीत काम केलां, कशा स्पिडीत काम केलां हे लोकांनी पळयलां. हय आसतलो हांव म्हणटा प्री मॉन्सून पावस, जाल्यार प्री मॉन्सून पावस खंय तरी एखादो दुसरो खड्डो पावस चड पडला बाकी सगळें जातलें. पण ताच्याच बरोबर आमची PWD आनी हेर डिपार्टमेंट हे सदोदीत जलद गतीत काम करता, तितक्याच तत्परतेत काम करता. बारीक सारीक जरी गजाली खंयसर जाल्यो आसत जाल्यार आमी ताची रिस्पॉन्सिबिलिटी घेता आनी ते रेक्टिफाय करपाची हिम्मतूय आमी दवरता. हय चुकलो आसत जाल्यार ते परत एकदा रेक्टिफाय करपाची ताकद आमच्यान आसा हें सांगून दिता. हे डबल इंजीन सरकार आसा आनी ताकाच लागून हो डिफरन्स आसा ह्या सरकारा मदीं. हांव एकंदर ओवरऑल डेव्हलपमेंटाचें सांगता आसतना वेगवेगळे प्रोजेक्ट आमी जे जो प्रोजेक्ट माननीय गडकरीजी कडेन दिलो तो प्रोजेक्ट तरी सातत्यान गोंया खातीर घेतलो. खरें म्हणजे MPDचेर जावपी टुरिजमा खातीर जावपी जे प्रोजेक्ट आसात ते माननीय गडकरीजी हे पोर्ट मिनिस्टर आसतना त्यांच्याच काळात सुरवात जाल्ले. येता त्या 6 म्हयन्यांत तोय बी प्रोजेक्ट जो आसा तो डेव्हलप कंप्लीट जातलो. पोर्टाची कनेक्टिविटी ही तांच्यांनीच सुरू केल्ली म्हणून हांवें सांगलें मार्मागोवा तालुक्याचेर सगळ्यांत व्हडलो आशिर्वाद जर कोणाचो आसा जाल्यार गडकरी साहेबांचो आसा. ताच्यानी सगळ्यांत व्हडलो आशिर्वाद ह्या पोर्ट
सिटीचेर दवरला म्हणपाक काय हरकत ना. पुराय म्हणजे आज आमी पळयता की वास्को सिटींतले मार्मागुआ तालुक्यांतले पुराय कंजेशन जर ना जालें आसत जाल्यार ते फक्त आनी फक्त म्हणजे मोदीजींचे नेतृत्व आनी गडकरीजींचे विजन हाज्या खातीर. कारण हे एखाद्या वेळी बरो टॅक्निकल इंजिनियरीचो विचार करूंक शकना, ते आपल्या तकलेंतल्यान ते स्वताच डिझायन करून सांगता हे अशा पद्दतीन जावं येता. म्हणून तर इट इज अ मार्वेलस ड्रॉइंग ऑफ द मार्बल जो आमी जाका आमी हाफ सर्कलान जो केबल स्टे ब्रिज जो MPDच्या कनेक्टिविटी खातीर जालो तो आनी खंयसरूच ना देशात. फक्त आनी फक्त आमच्या मार्मागुआ MPDच्या कनेक्टिविटी खातीर आसा असो केबल स्टे ब्रिज ना. म्हणजे जुवारी ना तो ना, बट तो सुद्धा ब्रिज जो आसा पळय इट इज अ युनीक ब्रिज. आमकां बरेचशे फावटी आमी जे कितें केलां पळय न्हू हें लक्षात येवंक ना. फक्त आमकां बारीकसो खड्डो जो आहा पडला न्ही तो दिसता, आमकां व्हडलें केल्लें एक एकदां दिसना. म्हणून म्हाका दिसता आमी नजर बदलपाची गरज आसा. एकंदर गोंयच्या टुरिजमात खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतींतल्या वेरियस टुरिस्टीक प्रोजेक्टात वाड जातली हाची म्हाका खात्री आसा. आनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे विकसीत भारत 2047 हे स्वप्न पळयता. डबल इंजिनचे सरकार सातत्यान विचार करता आसतना फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. म्हणून आमी म्हटलें की आमी आयदर आमचो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, अटल सेतू आसतलो, जुवारी ब्रिज आसतलो किंवा मनोहर पर्रीकर बायपास आसतलो काणकोण ते कारवार जोडपी, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर बांदला हे फुडल्या 25 न्ही 100 वर्सांची प्रोविजन जी आसा पळय न्ही ह्या सरकारात आता केला. म्हणून तर विकसीत भारत 2047च्या बरोबर विकसीत गोवा 2047 हो डबल इंजिनच्या सरकारात सातत्यात सगळे इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट केला. ह्युमन रिसोर्स जो फुडल्या 25 वर्सांचो ह्युमन रिसोर्स जाय ताची तयारी आमी आतां सुरवात केल्या. आमी सांगता आसतना सांगता इनोव्हेशन आसतलें, टेक्नीक इनोव्हेशन आसतलें किंवा रिसर्च आसतलो अशा पद्दतीचे प्रोजेक्ट हे आतां सुरवात जावपाक लागल्या. ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे आमी आतां सुरवात केल्या. म्हाका खात्री आसा ह्या डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात विकसीत भारत विकसीत गोवा हे स्वप्न आमी साकार करतले. आणि परत एकदा हांव भौमानीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गडकरीजी हांचे समेस्त गोंयकारांच्या वतीन खूप खूप आभार मानता. नेटान तेंच्यो ताळयो मारून परत एकदा आभार माना. भारत माता की वंदे. मोदी जी आप आगे बढ़ो, गडकरी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. गोंयान हांव समजता जायते भाशेन इतिहास केला आनी कितली प्रगती आमी पळयत आसा, कितली प्रगती आमी केला, विकास केला सबंद गोंयान आमकां दिसता. पूण हो विकास पळयतना एक सगळ्यांत म्हत्वाची आनी व्हडली गजाल म्हणल्यार हितून सगळ्यांचो व्हडलो वांटो आमी म्हणटा द बिगस्ट शेअर हे करपा खातीर कोणाचोच आमचे गोंयान केंद्र आसा जाल्यार आमचे प्रधानमंत्रीचे फाटल्यान जो मंत्री खरे मोगान कितेंय तरी ना म्हणना गोंयचे खातीर सगळ्यांत जास्त काम करून दिलो आसा तो आमचो बाब नितीन बाब गडकरी. आमकां ब्रिज कितलेशे तेणें करून दिले, रुंदीकरण रस्त्यांचे करून दिले, इन्फ्रास्ट्रक्चराचे जे बांदकाम आसता टू इम्प्रूव द क्वॉलिटी ऑफ लायफ ऑफ द सिटिझन्स ऑफ द स्टेट आमचे बाब नितीन गडकरीन आमकां करून दिले. आनी आज आमकां असले म्हणजे टायटल मेळटा द मोस्ट डेव्हलप्ड स्टेट, द बेस्ट स्टेट आनी कितें कितें आमकां एवॉर्ड इंडिया टुडे म्हणनाका बाकीचे सगळे कडेन एनवायरमेंटा बाबतींत बरे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर आमकां मेळत आसा. आनी हे मेळटा तेन्ना आमचे सरकारान लेड बाय डॉक्टर प्रमोद सावंत आमी फुडें वचत आसा. पूण आज हांव म्हणटा हो खरें रेड लेटर डे एक सगळ्यांत म्हत्वाचो कित्याक म्हणटा बांदकाम तरी आमी करतलेच, रस्ते तुमी तरी आमी बांदतलेच, बाकीचे जे आमी म्हणटा विकासाचे पावलां स्किम्यो आमी करतलेच. पूण फुडलो विचार करून गोंय कशें आमी फुडें व्हरपाक शकता. आमचे मेन स्टे ऑफ गोवा इज टुरिजम. आमी आमचे टुरिजमान जगता, सगळ्यांत व्हडली इंडस्ट्री ती मायनिंगा फाटल्यान. आनी आज आमी टुरिजमाचेर जेन्ना जगता आमचे तर्फेन चिंतून गोंयचे बरें कल्याण जावचे. सगळे लोक पॅरिसा वयता आयफल टावर पळोवपाक, वयर उंचायेचेर सावन पळोवपाक मेळटा आख्खे पॅरीस.
आज आमचे गोय सेंट्रल गोवा जे आमी म्हणटात, जे कुट्टाडे ब्रिजार आज ते टावर कोणे येवजिले करपाक आनी आज तेजो बुन्यादीचो फातर आमी घालता आनी काम कॉमेर्स केल्ल्या भाशेन none other than श्री नितीन गडकरी युनियन मिनिस्टर जेन्ना हांव आयकॉनिक टावर म्हणटा लोक टॅरिसा वयता आयफेल टावर पळोवपाक आनी आमकां गोंयकारांक केदे व्हडले भाग्य आमचेच शेजाऱ्याक म्हणल्यार जाता आमचे गोंय ल्हान उत्तर सावन दक्षिण वयता दक्षिण सावन उत्तर वयता आनी तेणे इतले बरे रोड केला एक वर्सा 1 वरान वा 1.5 वरान प्रवास करपाक शकता फ्रॉम वन एंड टू अनदर एंड आनी मदे आयकॉनिक टावर वे यू कॅन व्यू एंटायर गोवा द ब्युटिफूल गोवा गॉड ब्लेस स्टेट दॅट आय कॉल इट हे कोणे करून दिला हे आमचे सरकारान एलॉंग विथ युनियन मिनिस्ट्री आनी बाब नितीन गडकरीचे खालार हे इतले बरे करतना जेन्ना हांव म्हणटा टुरिजम इज द मेन स्टे आमचे टुरिजमाक लागून आमी जगता पूण आज आमी पळयता इतले आमी बेस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन सुद्दां आसतना आमी पळयता गोंयांत थोडी नेगेटिव्हिजम येवपाक लागिल्ली आसा आनी आमी खऱ्या अर्थान पळयल्यार हांव तरी सांगपाक सोदतां आमचे टुरिजम फुटफॉल जे आमी म्हणटा येवपाचे ट्युरिस्ट भायर सावन आसून दी आमचे इंडिये सावन आसून दी मातशें कमी जाता कित्याक आवी ओवर प्रायस्ड हो एक विचार येता हो कोणाचो दोश न्हू प्रत्येक जाणाचो दोश आमी केन्ना टॅक्सीकारांकूच आमी दोश दिता आनी टॅक्सीकारांचो सगळ्यान व्हडलो वांटो आसा हितून ट्युरिस्टांक एन्जॉय करपाक ट्युरिस्टांक जे ओवर चार्जींग करून बरे बिहेवियर ना करता तांकां त्रास करून खरे ट्युरिस्ट येवपाक सोदना पूण तेंची एकट्याची ब्लेम न्हू आज एअरलायन्स ओवर चार्ज करता आज आमी जाणा जावपा जाय हॉटेल्स आमचे 5 स्टार आसून दी बाकीचे ओवर चार्ज करता आनी तेका लागून आज गोंयांत दुसरेच भाशेन एक वातावरण तयार जाला एज इफ गोंयांत कोण येवपाक सोदना हे आमी बदलपा जाय आनी हे बदलपा खातीर हांव कितें आज रेड लेटर डे कित्याक म्हणटा आज मोस्ट इम्पॉर्टंट डे आयकॉनिक टावर्स आर कमिंग अप बाब नितीन गडकरी बाब प्रमोद सावंत आनी बाकी सगळे ट्राय करता हे ट्विन टावर येयले म्हूण जायना लोकांनी आपल्या विचारान बदल हाडपा जाय आनी हांव सदांच सांगता तशें डोंट किल द गूस दॅट लेज द गोल्डन एग आमी कोंबडी भांगराचे तांती दिता इतले आमकां आमचें उत्पन्न जाता इकॉनॉमी वाडटा आमी कितें करतात आमी तेच कोंबडे कातरून कितलेशे आमकां अंडे मेळटले भांगराचे अशें आमी करपाक लागिल्ले आसा आज आमी ओळख घेवपा जाय जावं ते टॅक्सीवाले जावं ते हॉटेलवाले जावं ते रेस्टॉरंटवाले जावं ते शॉपकीपर आनी सगळे वेवसाय हू आर रिलेटेड टू टुरिजम नाजाल्यार आमी शेणटले दुसरे भाशेन एक नेगेटिव्हिजम येयला बाब नितीन गडकरी इतले बरे काम करता म्हाजे एक उतराक आनी आमच्या सरकाराचे एक उतराक आमकां फ्लायओवर काम चालू आसा डबोलीन टू क्विनीनगर and thereafter from आमचे मान्य मुख्यमंत्र्यान वेर्ना कंजेशन जावपा नाका म्हूण फ्रॉम शारायाट मोटर्स रायट अप टील वेर्ना ती रावंड सकला ती नागवा पिडना थिंगासून म्हणजे सकयल्यांनी ट्रॅफिक स्मूथ वयतली वयरीसून ट्रॅफिक जेन्ना मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी ऑफ मुर्मुगांव हार्बरसून वयतली सगळे स्मूथ जातले हे सगळे आमकां जेन्ना करून दिता हो सरकार थोडे आमचे समाजान लोक असे आसतात तेंकडे पॉझिटिव्ह केन्नाच चिंतपा जायना ते सदांच आपले जीवनभर एक्टिव्हिजम करून येयले आसा आज पदार सुद्दां पावल्या तांकां कोण ना बाबा आपण गोंय फुडें काडटलो काय फुडें व्हरतलो गोंयचे खातीर हिता खातीर बऱ्या पडटले काय ना कोर्टान गेले एक पेटिशन जाले तरी आसतना एक प्रॅक्टिकल डिसिजन नॅशनल हायवे आनी आमचे नेवी जे आसा तेणी घेयले एक प्रॅक्टिकल डिसिजन आनी जे म्हणटा वयलेस जे खंय खरें देंवोवपा जाय हायट देंवली पूण म्हाका एकूच सांगपा जाय आय वॉन्ट टू टेल यू मिस्टर नितीन गडकरी they are saying all over the height we have very readily accommodated them yes we have to accommodate them because we want the bridge work to continue but it is surprising to me मला आश्चर्य वाटतं ते बगल में साइडीन व्हडली जागा आसा सायडीनूच तेणीच परमिशन दिली व्हडली बिल्डिंगां आसा
तेन्ना OLS लागना हो रूल तांकां लागना हे कितें कोर्टान फक्त सांगला यू सॉल्व द प्रॉब्लेम एमिकेबली आनी आमकां नॅशनल हायवे सांगता तुमी सकयल आसा बांदलेले पिलर आहात तुमी मोडा दिस इज अ नॅशनल वेस्ट हे सारकें प्लॅनिंग जावपाक जाय कोण पळय हे मुद्दम करता तांकां दे हॅव टू बी टेकन टू टास्क why should the center or any government authority even if it is a central authority spend more when it is not necessary it was a very well thought out flyover to ease the congestion coming from Marmugao Port Authority we are dreaming Gadkari ji to make Goa the largest trading hub and logistics and trading hub we have brought in a new policy if that has to happen there has to be seamless movement of traffic right from Mormugao Port right up till Verna touching the different highways. For this to happen that flyover is required. Everybody has to cooperate. It is not that only National Highway will do everything. Thanks to your goodness, you have brought about a revolution in the entire country. It is said the development of a country is to be judged by the roads it has. Yes, we have brought about a sea change in the entire country. Today everybody is seeing it and today the world is watching us. We can move, we can land our aircrafts on our highways and that's how we recently taught Pakistan a lesson when they tried and removed the sindoor of innocent women. Even your highways came in handy wherein you were able to land our sophisticated aircraft. We are prepared for anything. Even today, our Honorable Prime Minister is prepared. We are not going to keep quiet. As against this background, it is necessary we bring about positivity in our thinking. These activists who are turning to be detrimental to the development of states, to the development of our country, to the building of infrastructure, to build a good state, we have to call them out. You have to play a role. Society also has to play a role. Just keeping quiet and accepting even the good things being called bad, even the good things and good people being slaughtered on social media, all this has to stop. For that, all of you have to be active and Goa has to look forward to real good development which this government wants and which the central government and the state governments are doing. It is not for nothing that we call it a double engine. आम्ही बेस्टेस डबल इंजिन म्हणना कितलो विकास जाला कितलो विकास जायत आसा दोन एअरपोर्ट जाल्ले आसा बरे हायवे जाल्ले आसा दोन रेल्वे आसा आमकां बरो पोर्ट आसा आमकडे कितें ना वी हॅव टू रायज टू द ओकेजन आनी म्हाका तरी खात्री आसा आमचो सरकार आमची अजूनही 2 वर्सां उरली आसा 2 वर्सां उरला म्हणटच लोकांक म्हणपाक मेळटले खरेंच हे स्टेटीची बरी प्रगती हे सरकारान केला हे स्टेटीची प्रगती नितीन गडकरी सारखे मंत्र्यान केला जे आख्खो देश पळयता जे आख्खे गोंय पळयता हे सगळे आमकां दिसून येतले आनी हांव समजता आमचे जे आमी म्हणटा भांगाराचे गोंय सदांच आसपा जाय भांगाराचे गोंय आमचे उरतले आनी आमी भांगाराच्या अक्षरान बरयन जातले द बेस्ट डेव्हलप्ड अँड प्रोग्रेसिव्ह स्टेट विथ इन्क्लुसिव्ह ग्रोथ सगळे लोकांक कितें ना कितें आसतले म्हणजे लोकांक जे इन्फ्रास्ट्रक्चराचे बांदकाम जाता कामां जाता स्किमी आसता प्रत्येक जाणाक कितें ना कितें फायदो आसतलो आनी तेका म्हणटा पिपल्स गव्हर्नमेंट अशें काम करपाची आमची सदांच इच्छा आसा आमी काम करीत आसा बरी तुमचे लोकांचो आमकां सदांच आशिर्वाद जाय आनी तुमचे सगळ्यांचे वतीन हे बरे कामा खातीर आमकां सदांच पाठिंबो दिला आमकां पुश केला जायते फंड्स दिला ना मागता आपण करता म्हूण सांगला असलो मनीस जेन्ना आमचे आज मदें आसा तुमचे सगळ्यांचे वतीन हांव ताका उनुनीत योगकार दिता देव बरें करूं म्हणटा आनी सांगता की तुजे असले मंत्री हाडल्यार बरे देशाचे बरो विकास जातलो आमचो बरो गोंयचो विकास जातलो तुका परत सगळ्यांचे वतीन म्हाजे वतीन खास करून कित्याक काय बरें तुवें म्हाका फ्लायओवरय दिला हांव तुका चड आनी चड देव बरें करूं म्हणटा चड देव बरें करूं देव बरें करूं ही लेंथ 7.23 किलोमीटर याची किंमत 746 कोटी रुपये आणि त्याचबरोबर अंडर बिडिंग आहे सगळे तिन्ही प्रोजेक्ट याचा LOA पण इश्यू झालेला आहे हे वेंडोर डॅम टू वेंडोर डे ते पाले
हे 22.1 किलोमीटर 1375 कोटी रुपये हे अंडर बिडिंग आहे. आणि जुवारी अप्रोचेस टू स्टॉट मडगाव बायपास याचा आत्ता लँड एक्विजिशन बाबतीत इश्यू झालेला ऑर्डर. या प्रकल्पामुळे पणजी ते मडगाव आणि त्याचबरोबर कोंकोली आणि कॅनकोला ही शहरं जोडल्या जाणार आहे. 4 लेनिंगमुळे डिकंजेशन जे होत होतं ते दूर होणार आहे आणि ॲक्सिडेंटसुद्धा कमी होणार आहे. त्याचबरोबर 4 लेनिंग फ्रॉम पौंडा टू भोमा सेक्शन ऑफ NH 748 लेंथ 10 किलोमीटर 557 कोटी रुपये. पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉर कनेक्टिंग तेलंगणा कर्नाटक अँड गोवा याचा हा भाग आहे. या कॉरिडॉरच्या गोव्यातील एकूण 68 किलोमीटरची लांबीपैकी 17 किलोमीटर पूर्ण असून फेंडा ते भोमा यातील 10 किलोमीटरच्या कामाच्या निविदाही पण आता निश्चित झाल्या आहेत. उर्वरित 41 किलोमीटरची इम्प्रूव्हमेंटसुद्धा भविष्यात मंजूर करण्यात येईल. त्यापैकी भोमा टू ओल्ड गोवापर्यंत मार्चपर्यंत मंजूर होईल व बॉर्डरचे पुढील वर्षी मंजूर करण्यात येईल. या रस्त्यामुळे पणजी आणि कोंडा सिटीच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होऊन वाहतूक सुरळीतपणे होणार आहे. याचबरोबर 4 लेनिंग फ्रॉम भोमा टू ओल्ड गोवा हा जो सेक्शन आहे NH 748 ज्याची लेंथ 7 किलोमीटर आहे आणि कॉस्ट 1060 कोटी रुपये आहे. पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉर कनेक्टिंग तेलंगणा कर्नाटक अँड गोवा ही कामं 2025 मध्ये मंजूर झालेली आहे आणि आता बिडिंग प्रोसेसमध्ये आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होईल. या कॉरिडॉरमध्ये 2 नंबरवर 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. त्याची लांबी 4.28 किलोमीटर आहे आणि याचं एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये भोमा मंदिर व तलावाला वाचवण्याकरता बोस स्टेअरिंग ब्रिज 76 मीटरचा स्पॅन आहे तो आपण त्या ठिकाणी करतो आहे. भीमा तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता देखील 30 लाखाची तरतूद केलेली आहे. गोवा राज्यामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प होते त्यात मनोहर पर्रिकर यांच्या नावाने असणारा जो एअरपोर्ट तयार झाला त्याचा लिंक रोड 6.58 किलोमीटर हा खरं म्हणजे आम्ही करण्याची काही गरज नव्हती. हा NHचा पार्टही नव्हता आणि शेवटी गोव्याच्या लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून याची मागणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांनी केली, शिल्पाजींनी केली आणि आउट ऑफ वे जाऊन आपण 1183 कोटी रुपये NHने मंजूर केले आणि हा पूर्ण रोड या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पूर्ण करून दिला. जुवारी केबल स्टेट ब्रिज 2530 कोटी रुपये. 8 लेन केबल स्टेट ब्रिज लेंथ ऑफ ब्रिज इन्क्लूड्स अप्रोचेस 13 किलोमीटर ते पण आणि 2 पिलर्सच्या मध्ये 360 मीटरची लांबी असलेला देशातला दुसरा पूल आहे. 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर ऑन NH 66च्या परवरी आणि पोरवरी लेंथ 5/15 कोटी कॉस्ट 640 कोटी रुपये. हे काम आता प्रगतीत आहे. या कामामध्ये लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 40% काम पूर्ण झालेलं आहे. या लांबीत रोज जवळपास 80,000 वाहनं प्रवास करतात. त्यामुळे सध्या याच्या ट्रॅफिक जाम आहे. मी पण याचा अनुभव घेतला. मी आलो. लवकरच हे काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करू. या 6 लेनिंग एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याची वाहतूक क्षमता दुप्पट होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल. नॉर्थ गोवा साऊथ गोवामधील कनेक्टिव्हिटी यामुळे सुरळीत होणार आहे आणि ही देखील गोव्याकरांना फार मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. गोव्यामध्ये जे येणारे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्याची घोषणा मी करतो आहे. मुंबई गोवा याच्यामध्ये NH 66 4 लेनिंग फ्रॉम कोकोलिंग टू बेंडार्डे इन्क्लुडिंग कुंकोलिंग बायपास 1200 कोटी रुपयाचं आहे. त्याचं मी आत्ताच सांगितलं की आपण याचं काम लगेच सुरू करतो. 4 लेनिंग फ्रॉम कर्नाटका बॉर्डर ॲट अनमोड टू मोलेम सेक्शन ऑफ NH 748 फ्रॉम 84.133 किलोमीटर टू 97.0 किलोमीटर. हे 13 किलोमीटर लेंथचं आहे. 2000 कोटीचं याचं लँड ॲक्विजिशन हे अंडर प्रोग्रेस आहे. तिसरं काम जे आहे ते 4 लेनिंग ऑफ मोलिम टू खांडेपार सेक्शन ऑफ NH 748 फ्रॉम किलोमीटर 97.00 टू किलोमीटर 118.00. हे 21 किलोमीटर काम आहे. हे जवळपास 1000 कोटीचं आहे. त्याचंही पण लँड ॲक्विजिशन प्रोग्रेसमध्ये आहे. 566 NHवर construction of bridge along with approaches across river Zuari and Bori on NH 566 हे 8 किलोमीटर लेंथ आहे.
हे 1200 कोटी रुपयाचं काम आहे. त्याचा DPR देखील आता सुरू झालेला आहे आणि लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे. आज मला विशेष रूपाने खूप आनंद आहे, कारण या प्रोजेक्टच्या मागे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. हे NHAच्या मॅन्डेटमध्ये बसतं की नाही बसत इथून पहिले याची चर्चा सुरू झाली. पण मी आग्रहाने सांगितलं की जगात जसं पॅरिसमधलं एफेल टॉवर जसं जगात प्रसिद्ध आहे, तसं गोव्यातलं हे देखील भारतात नाही प्रमोदजी, हे जगात प्रसिद्ध झालं पाहिजे. म्हणून याच्याकरता स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शनमध्ये जे काय होते ते पूर्ण निर्णय त्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलं. तो खर्च आम्ही स्वतः NHAकडनं केला. आणि मग मला एक दिवस प्रमोदजींनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. तर मला त्यावेळी थोडे डोक्यात माझ्या आलं नाही, माझी चूक झाली. पण टेंडर काढताना आत्ता आम्ही केदारनाथच्या रोपवेचं टेंडर केलं आणि ती रोपवे 5000 कोटी रुपयाची आहे आणि पूर्ण BOTत काढली. 5000 कोटी कॉन्ट्रॅक्टर टाकणारा खर्च करणारा आणि वर्षाचे 800 कोटी रुपये आम्हाला मुनाफा मिळतो. हे काढत असताना या तिकिटाच्या रेटमधले 25%, 35% हे राज्य सरकारला जर मिळालं असतं तर तुम्हाला उत्पन्नाचा मोठा स्रोत झाला असता किंवा कदाचित गोव्यात सगळ्यात जास्त उत्पन्न यांनी देता येईल, एवढा मोठा याचा फायदा होईल. पण 2014 मध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशात परिवर्तन झालं आणि आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी आणि पोर्ट विभागाची जबाबदारी होती आणि या दोन्ही विषयाचा संबंध गोव्याशी अतिशय जवळचा होता. या 11 वर्षाच्या काळामध्ये गोव्यातल्या विकासाची कामं जवळपास आता समाप्त होण्याच्या दिशेने आहे. कारण आता पुढे आमदारांना किंवा खासदारांना माझ्याकडे येऊन काही काम मागण्याची किंवा कामच उरणार नाही अशी स्थिती आहे. या सगळ्या काळामध्ये फ्लायओव्हर कम केबल स्टेट ROB फॉर पोर्ट कनेक्टिव्हिटी हा 645 कोटी रुपयाचा NH 566 वर पूर्ण झाला. मोरगाव पोर्ट आणि दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटरपैकी 13 किलोमीटर 4 लेनचे काम 474 कोटी यापूर्वीच पूर्ण झालं आणि उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे, 645 कोटी. लूप 1 जो आहे तो वर्णापुरी ते साडा जंक्शन MPT गेट पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी स्वतः जानेवारी 2022 मध्ये केलं आणि लूप 2 मध्ये रवींद्र भवन ते MPT गेट 9च्या कामाचं लोकार्पण सुधार झालेलं आहे आणि या लूपमध्ये ROB, डाऊन रॅम्प ॲट बनिना, अप रॅम्प ॲट वास्को या देखील कामाचा समावेश आहे. पूर्वी पोर्टला जोडणाऱ्या वाहनांना वास्कोच्या बाजूने फिरून जावे लागत होते. आता थेट कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे वेळेची आणि इंधनाची पण बचत होणार आहे. मला आठवतं मी सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनाकरता हुबळीला आलो होतो. त्यावेळी गोव्याला आलो होतो आणि मडगावमधल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्यावेळी पोर्ट बघण्याकरता गेलो आणि बघितल्यानंतर तिथे जात असताना ते बघितल्यानंतर आपण इथे बघण्यासारखं काहीच नाही, कशा करता आलो. कारण एवढा ट्रॅफिक जाम, एवढी गर्दी की त्या ठिकाणी जाण्याची हिंमत देखील होणार नाही अशी परिस्थिती होती. अजून बऱ्याच काही गोष्टी होत्या त्याबद्दल काही सांगणार नाही. परंतु या सगळ्या याच्यामध्ये आज तिथलं चित्र सगळं बदललेलं आहे. 4 लेन फ्लायओव्हर फ्रॉम इमियस 4 लेन जंक्शन, बोगमालो जंक्शन, 4 लेन UAP ॲट क्विनीनगर जंक्शन NH 566 हे 472 कोटी रुपयाचं 4 किलोमीटर काम NHAने पूर्ण केलं. जानेवारी 2022 मध्ये मी जेव्हा गोव्याला आलो होतो तेव्हा एअरपोर्ट रोडच्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ॲडग्रेड जंक्शन असल्यामुळे खूप ॲक्सिडेंट होते आणि याबद्दल या रोडवर माझ्याही लक्षात आलं की याच्यामध्ये एअरपोर्टमध्ये जाणाऱ्या लोकांचं एकंदरीत आवश्यकता लक्षात घेता या रोडला रिडिझायनिंग केलं पाहिजे. आणि आज ते अधिकारी उपस्थित आमच्या अंशुमाली त्यांना मी सांगितलं हा तुमचा रोड बरोबर नाही आहे, त्यामुळे याचा पुन्हा अभ्यास करा आणि याला रिडिझाईन करा की जेणेकरून याच्यावर ॲक्सिडेंट व्हायला नको.
आज मला हे काम देखील मंजूर झालेलं आहे 460 कोटी रुपयाचं आणि याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आणि हे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे एअरपोर्टपर्यंत जाण्याची अडचणी आहेत त्या वादात मी पडणार नाही. कोणी PIL टाकली, कोणाची जागा आहे. शेवटी हा गोव्याच्या जनतेच्या हिताकरता होणारा कार्यक्रम आहे. या ठिकाणी अपघात होणे, लोकांचे मृत्यू होणे हाच उद्देश त्यामागे आहे आणि हे काम 2026 पर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल. या कामामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर MES जंक्शन टू बोंगमालो जंक्शन, 1 VOP ॲट क्विनी जंक्शन आणि 9 किलोमीटर लांब सर्व्हिस रोड व इतर जंक्शनची सुधारणा करण्याची पण कामं समाविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे गोवेकरांचा याच्यात भरपूर फायदा होणार आहे. Elimination of junctions, accident spots improvement, separation of NH and local traffic, thereby reduction in accidents हा याचा मोठा फायदा. 4 लेनिंग ऑफ मुंबई गोवा हा गोव्याची हार्टलाईन आहे आणि यामध्ये एकंदरीत मुंबई गोव्याच्या रस्त्याला महाराष्ट्रात खूप अडचणी आल्या. जवळपास आता काम संपुष्टात येईल. मला कबूल केलं होतं की जून एंडपर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल. त्याच्यात अनेक अडचणी आल्या पण जवळपास आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 3-4 महिन्यात हा रस्ता पूर्णपणे मुंबई टू गोवा व्यवस्थितपणे चालू होईल आणि त्यामुळे साधारणतः मॅक्झिमम 5 ते 6 तासाच्या आत मुंबईवरून गोव्याला पोहोचता येईल असा माझा विश्वास आहे. याच्यामध्ये गोव्यात 3 पॅकेजेस होते. 36 किलोमीटर याची किंमत 2,521 कोटी रुपये होती. मुंबई गोवा एकूण लांबी जी आहे गोव्यातली ती 124 किलोमीटरपैकी 75 किलोमीटर पूर्ण झाली आहे. 5 किलोमीटर प्रगतीत आहे आणि उर्वरित 36 किलोमीटरमध्ये 4 लेनिंगचे 3 पॅकेजेस मंजूर झाले आहेत. ढवळीकर जेव्हा होते तेव्हापासून त्यांना माहिती आहे की ही कामं करताना अनेक अडचणी लँड ॲक्विजिशनच्या आल्या, विशेषतः सुप्रीम कोर्टापर्यंत काही नोटीस दिली आणि या सगळ्या अडचणीवर मात करून आता हे क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे हे 3ही पॅकेजचं काम पूर्ण झाल्यावर यावर फार मोठी राहत मिळणार आहे. पण तरी पण महाराष्ट्राची सीमा जिथे आहे पत्रादेवी ही ओलांडल्याबरोबर माझ्या मनामध्ये होतं की आपण गोव्याच्या मधून ही जी दक्षिणेत जाणारी लोक आहेत त्यांना कशाकरता गोव्याच्या मध्यभागातून आपण हा ट्रॅफिक कमी झाला पाहिजे आणि म्हणून पत्रादेवी नंतर डायरेक्ट गोव्याच्या बाहेर दक्षिणेत मंगलोरकडे जाण्याकरता एक रिंग रोड गोव्यात झाला पाहिजे अशी मागणी प्रमोद सावंत मुख्यमंत्री आणि श्रीपादजी यांनी माझ्याकडे सातत्याने केली आहे. त्याचा आता आम्ही डिटेल स्टडी करतो आहे आणि अलाइनमेंट पक्की करणार आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जवळपास 12,000 ते 15,000 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प हा देखील गोव्यात करण्याचा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि मी नक्कीच हा प्रकल्प पूर्ण केला की गोव्यातली सगळी कामं जवळपास